जय बाळोमा मित्रांनो, आपण उद्या 23 जूनला निफ्टी, फिन निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे चार्ट ट्रेडिंग होऊ शकते किंवा कशाप्रकारे आपण बाय किंवा सेल्सची पोझिशन ॲक्टिव्ह करू शकतो बघायचं आहे. आता यामध्ये कुठलाही कॅन्डलस्टिक किंवा चार्ट पॅटर्न ह्या गोष्टीवर आपण चर्चा करणार नाही. तर एकूणच चार्ट ट्रेडिंग किंवा चार्ट कशा प्रकारचं बिहेव करायला लागले, कोण कुठल्या ठिकाणी आपले स्टॉप लॉस घेऊन बसलेला आहे, बायर आणि सेलरची सायकॉलॉजी काय आहे आणि एकूणच चार्टची सायकॉलॉजी काय समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यावरती आपण आपले ट्रेड प्लॅन करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हा 20 जूनचा चार्ट आहे. तर यामध्ये हा शुक्रवारचा चार्ट आहे, हा निफ्टी फिफ्टी चार्ट आहे. यामध्ये आपल्याला काय दिसते, तर यामध्ये जर तुम्ही बघितला तर मार्केट त्याच्या आधी गुरुवारी एका झोनमध्ये मार्केट होतं आणि इथं काय क्लिअर दिसत होतं की मार्केटमध्ये इथं सेलर आहेत आणि चांगली या ठिकाणी बायर होती. पण मार्केटनं क्लोजिंग करायच्या वेळी ही जी बायर होती ह्यांना मार्केटने स्टॉप लॉस खाल्ले होते आणि मार्केटने स्टॉप लॉस खाताना ज्या ह्या मोठ्या कॅन्डल केल्या होत्या इथं रिटेलर घुसले असणाऱ्या 100% मोठं रेड कॅन्डल बघून आणि ज्या आता युद्धजनक परिस्थिती चालू आहे इराणची वगैरे, तर त्यामध्ये आपल्याला असं दिसलं पाहिजे की मार्केट धडाधड खाली पडलं पाहिजे. पण तसं न होता आपलं इंडियन मार्केट मात्र अपट्रेंडला दिसत आहे. ह्याचा अर्थ काय व्हायला माहिती आहे का, असं जे मला असं वाटते की जरी हे युद्ध होत असलं तरी हे फक्त सध्या 2 देशांमध्ये चालू आहे. इंटरनॅशनली इतर देशांनी त्यामध्ये प्रत्येक सहभाग घेतला नाही. रशिया असून दे, अमेरिका असून दे, ह्या देश फक्त आम्ही ह्याच्या बाजूने आम्ही ह्याच्या बाजूने म्हणतात, पण कोणी प्रत्येक सहभाग घेतलेला नाही. त्यामुळं किमान आपला देश आणि आपला देश आपला भारत देश आहे त्याची कायम जी भूमिका आहे ती न्यूट्रल राहिलेली आहे. त्यामुळे आपल्या मार्केटवर इतका सध्या ते परिणाम दिसत नाही. पण युद्धाची परिस्थिती जर जास्तच वाढली आणि इतर देशांनी त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यायला सुरुवात केली त्यावेळी आपल्याला जर परिस्थिती वेगळी दिसण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी आपलं इतक्या जागतिक लेवलच्या घडामोडी घालत असताना आपलं मार्केट आपल्याला अपट्रेंड दिसते आणि आपण ह्या गोष्टीकडे फक्त लक्ष द्यायचं आहे. आपण मात्र पूर्णपणे चार्टची सायकोलॉजी आणि आपल्या प्राइस ॲक्शन काम करायचा प्रयत्न करायचा आहे, कारण आपण इंट्राडे ट्रेडर आहे. बाकी पोझिशनल ट्रेड असेल तर त्यांचा विषय वेगळा होईल. तर इथं काय दिसते, रिटेलर इथं घुसले आपल्याला दिसतात रँडमली इथं सेलिंग साईडला कॅन्डल बघून आणि मार्केटनं दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गॅपअप दिला आणि हे जे सेलर होते ह्यांचे स्टॉप लॉस वरती होते. मार्केटने बरोबर ह्यांचा स्टॉप लॉस पहिला हिट केला आणि स्टॉप लॉस हिट करून मार्केटनं प्रॉफिट बुकिंग केलं. त्यानंतर हे तुम्ही रॅली तर कंटिन्यू झाले बघायला मिळते, कारण की हा एरिया क्लीन होता. त्यानंतर इथं ह्या लेवलला आपण सेलसाठी पोझिशन आपण प्लॅन केली होती. एक्झॅक्टली मार्केटने वर केली आणि आपलं टार्गेट पण इथंपर्यंत होतं ते मार्केटनं दिलेलं दिसते. त्यानंतर वरती आपली कुठली पोझिशन नव्हती, पण बघू शकता तुम्ही लेवल काय डॉट टू डॉट इथं वर्क झालेल्या आहेत. ठीक आहे. आता उद्या म्हणजे सोमवारी काय होऊ शकते, एकूण चार्टमध्ये काय दिसतं आपल्याला, चार्टमध्ये बघायला गेलं तर इथून बाईंग झोन यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे स्ट्रॉंग बायर आहेत, जे मोठी बायर आहेत, रिटेलरची गोष्ट करत नाही मी, जे चांगला स्ट्रॉंग बायर आहेत त्यांनी इथून बाईंग करायला सुरुवात केलेली आहे. आता लक्षात घ्यायची गोष्ट आहे की मार्केट उद्या ह्यांचे स्टॉप लॉस खाऊ शकत नाही किंवा हे बायर आहेत ते खूप मोठ्या प्रॉफिटमध्ये आहेत, ते आणखीन प्रॉफिटमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर मार्केटला ह्यांचा स्टॉप लॉस खाणं म्हणजे ह्या लेवलच्या खाली मार्केटला गेलं पाहिजे. ते खूप मोठा गॅपडाऊन वगैरे किंवा काही वेगळं प्रकरण घडलं तर जाईल. सध्या तर एक लॉजिकली आपण फक्त एक सिंपल चार्ट बघायचा प्रयत्न केला तर ह्यांचे स्टॉप लॉस खाणं मार्केटला कठीण आहे. म्हणजे उद्याचा चार्ट ही माणसं जी इथली आहेत, इथली बाहेर आहेत, ते निर्णायक ठरणार आहेत. हे ठरणार आहेत की उद्या चार्ट आपण कशा प्रकारे प्ले करायचा, मग आपण कुठल्या प्रकारे पोझिशन घेऊ शकतो. आता सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर लक्षात घ्या निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी तिन्हीमध्ये ही गोष्ट लागू होईल. जर मार्केटने फ्लॅट ओपनिंग किंवा गॅपअप ओपनिंग दिलं तर आपण ज्या आत्ता पोझिशन ज्या ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत किंवा ज्या आपण पोझिशन लावून ठेवल्या आहेत लॉंग साईडच्या आणि शॉर्ट साईडच्या, ह्या वर्क होतील. जर मार्केटनं फ्लॅट ओपनिंग दिली आणि त्यानंतर 15 मिनटं मार्केट त्या झोनमध्ये राहिलं तर कसं होते, मार्केट ओपनिंग झाल्या जसा बाजार ओपन झाला ज्याला गर्दीन धावपळ होत्या नाही, तसं मार्केट ओपन झाल्या पहिले 15 मिनटं मी कधी काय काम करत नाही, कारण मला वाटते त्यामध्ये बऱ्याच जणांचे स्टॉप लॉस हंटिंग आणि पोझिशन क्लोजिंगचं सेटलमेंटचं काम सुरू असते. त्यामुळं त्यामध्ये घुसणं थोडंसं रिस्की होते, कारण त्यावेळी प्राइस ॲक्शन काम करत नाही, त्यावेळी फक्त एकमेकाचं फेअर ग्रीड ह्या गोष्टी काम करत असतात. त्यामुळे पहिल्या 15 मिनिटांमध्ये जर मार्केटनं फ्लॅट ओपनिंग दिलं आणि पहिलीच कॅन्डल जर अशी एवढी मोठी झाली, समजा शेवटी मार्केट सांगता येत नाही किंवा इथंपर्यंत आली, तर सगळ्या लेवल आपल्या बिघडणार आहेत. त्यामुळे आपण काय काम करू शकत नाही. पण मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिलं आणि पहिले 15 मिनटं मार्केट ह्याच झोनमध्ये असं राहिलं तर जे आपण ह्या पोझिशन लावून ठेवलेल्या आहेत त्या 100% माझ्या स्ट्रॅटेजीनुसार वर्क होतील. शेवटी होतील की नाही होईल मार्केट ठरवेल. आणि जर मार्केटने गॅपअप दिला आणि गॅपअप देऊन मार्केट खाली यायला लागलं तरी सुद्धा आपल्या पोझिशन वर्क होतील. पण मार्केटने गॅप डाऊन दिला, किती दिल सांगता येत नाही, ह्या लेवलला दिला किंवा इथे दिला, तर मग आपल्या पोझिशन कॅन्सल होतील. 9:30 नंतर आपण नवीन आपल्या ज्या पोझिशन असते आपण प्लॅन करू शकतो. ठीक आहे. आता मार्केटचं चार्ट काय सांगतोय, तर इथं स्ट्रॉंग बायर आहेत, त्यानंतर इथे एक मार्केटला चांगलं बाईंग आलेलं दिसते आणि त्यानंतर मार्केटमध्ये इथं सेलिंग करून जाण्याचा प्रयत्न केला काही जणांनी, पण जाता जाता मार्केटने ह्यांचा बल्ल्या उठवला. इथं मार्केटने त्यांचा स्टॉप लॉस खाल्ले, ते स्टॉप लॉस इथंपर्यंत होते, स्टॉप लॉस खाल्ल्या मार्केटने प्रॉफिट बुकिंग केलं. मग आता मार्केटमध्ये कोण आहेत, इथे थोडेफार सेलर असतील असं आपण घरी देऊन चालू. इथे जे सेलर आहेत ते थोडेफार असतील आणि मार्केटमध्ये स्ट्रॉंग आहेत ते बाहेर आहेत, ते स्ट्रॉंग बाहेर इथं आहेत आणि इथं आहेत. आता मग मार्केटने उद्या फ्लॅट ओपनिंग किंवा गॅपअप दिला, गॅपडाऊनचं मी आत्ता काय सांगू शकत नाही. गॅपडाऊन मार्केट झालं तर आपण त्या दिवशी किंवा सोमवारी आपण उद्या 15 मिनटं म्हणजे 9:30 नंतर प्लॅन करू. पण मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिलं आणि पहिले 15 मिनटं मार्केट येताच कन्सोलिडेशन राहिलं किंवा गॅपअप देऊन कन्सोलिडेशन राहिलं
मार्केट खाली आलं तर लक्षात घ्यायची गोष्ट आहे की मार्केट ही जी लेवल आहे म्हणजे 25,025 ते 25,000ची हा एक झोन आहे चांगला, किंवा इथं मार्केट एक सायकोलॉजिकली लेवल पण झालेली मार्केटची 25,000ची, प्लस इथं चांगले मार्केट इथं बाहेरून बसलेत. आणि हे जे बाहेर आहेत ना ह्यांना माहिती आहे मार्केटने जर ही लेवल 25,000ची ब्रेक केली तर इथं क्लीन एरिया आहे, हा क्लीन एरिया मार्केट कव्हर करणार आणि यांचे स्टॉप लॉस मार्केट खाण्याची शक्यता आहे. ह्यांना भीती आहे ती, त्यामुळे ती भीती टाळण्यासाठी मार्केटला ते इथं आल्यानंतर ह्या लेवलवर आल्यानंतर मार्केटला आणि पैसा ओतून वर ढकलणार. प्लस हे मार्केट इथंपर्यंत आल्यानंतर जे काही इथले बाहेर असतील थोडेफार इथले बाहेर असतील ह्यांचे स्टॉप लॉस इथं मार्केट सपणार आहेत, इथे स्टॉप लॉस मार्केट खतम करणार आहे. आणि जे इथं यांचे स्टॉप लॉस ज्या सेलरने खाल्लेलं आहे तिथून आपले प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करतील. कारण यांना सुद्धा माहिती आहे मार्केटला इथं आल्यानंतर जे चांगले स्मार्ट सेलर आहेत त्यांना माहिती आहे मार्केट जर आपण ह्या खालण्याचा प्रयत्न केलो तर हे बाहेर आपल्याला सोडणार नाहीत, हे बाहेर इथून मार्केटला वर ढकलायचा प्रयत्न करतील आणि हे वर ढकला तर आपला सेल जाईल, त्यामुळे इथून प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. इथून एक चांगला मार्केटला हे बायला मार्केट जाऊ शकते, त्यामुळे इथं पण एक पोझिशन करायची. आणि मार्केटनं जर ह्याला ब्रेक केलं तर आपला एसएल जाईल आणि मार्केट हा क्लीन एरिया हा कव्हर करत आणि मार्केट इथं आल्यानंतर ह्या लेवल आल्यानंतर हे बाहेर आहेत ना हे बाहेर आपला लास्ट ट्राय इथं त्यांनी केलाच पाहिजे. हा क्लीन एरिया पण इथं संपतोय आणि ही एक चांगली लेवल आहे मार्केटला. हे जे स्ट्रॉंग बायर आहेत इनी ह्या लेवलला म्हणजे 24,900च्या आसपासच्या लेवलला मार्केटला बाउन्स वरती दिलाच पाहिजे, कारण की ह्यांची वाचण्याची शेवटची संधी असणार आहे. हे आपले अशा प्रकारे प्लॅन असेल निफ्टीमध्ये. ठीक आहे, तर आता फिन निफ्टीमध्ये बघूयात आपण काय करू शकतोय. फिन निफ्टी चार्ट बघितला तर फिन निफ्टीचा चार्ट आहे तो ऑल टाइम हायच्या लेवल आहे, त्यामुळे वरच्या पोझिशन शॉर्ट साईडच्या काय नसणार आहे. मार्केट दिसतानाच अपट्रेंड दिसते, त्यामुळे आपण थोडंसं मार्केटच्या बाजूने विचार करायचा आहे. आणि वरचं जे ऑल टाइम हायच्या हे लेवल आता मला दिसतात म्हणजे सगळ्या जगाला दिसत असणार आहेत, तर रिटेलरना तर 100% दिसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नादाला लागून चालणार नाही आपल्याला, कारण आपला स्टॉप लॉस उडणार आहे मग. कारण की आपण थोडं स्मार्टपणे काम केलं पाहिजे, कारण कमी पैशातून आपल्याला चांगला रिटर्न काढायचा प्रयत्न करायचा आहे. तर इथं वरती ह्या ऑल टाइम हायच्या लेवल आहेत, इथं सगळेजण रिटेलर सेल साईडचा बसायचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे इथं काही करणार नाही. म्हणजे सेल साईडची पोझिशन किंवा शॉर्ट साईडची पोझिशन आपण इथं कुठं उद्या प्लॅन करणार नाही. मार्केटचा अपट्रेंड आहे, त्या अपट्रेंडच्या बाजून जाण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण उद्या फक्त बाय साईडच्या पोझिशन शोधायच्यात. मला फिन निफ्टीमध्ये खूप चांगले लेवल दिसतात, सेम चार्ट तसा तयार झाला तुम्ही बघू शकताय. फक्त काल जे झालं ना शुक्रवारी बघा इथे सेलर होते इथे सेलर होते गुरुवारी बरं का, आणि इथं जे निफ्टीमध्ये झाला तोच इथं चार्टचा जो सायकोलॉजी तयार झाल्या. मार्केटने थोडासा गॅपअप दिला इथं आणि सगळ्यांचे स्टॉप लॉस खाल्ले. तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली या लेवलपेक्षा स्टॉप लॉस खाल्ले आणि प्रॉफिट बुकिंग केलं. फक्त हा ट्रेड कार्ड पकडता आला पाहिजे होता असं मला वाटतं, कारण सायकोलॉजी इथे क्लिअर दिसत होती. लक्षात घ्या कन्फर्मेशन किती मिळते बघा. ही आपली एक पिवळ लाईनची लेवल होती, म्हणजे कन्फर्मेशन होती की मार्केट इथून बाउन्स करू शकते. ह्यांचे स्टॉप लॉस खाल्ले होते, प्रॉफिट बुकिंग झालं होतं आणि मार्केट इथून बाउन्स घेतला असता. दुसरी कन्फर्मेशन काय इथं EMA पण होता, आणखीन एक माझी लेवल होती. अशा 3-4 कन्फर्मेशन मिळल्या होत्या, पण 15 मिनिटाचा आपण ट्रेड घेणार नसल्याचा रूल असल्यामुळे घेतला नाही. तर हा ट्रेड कार्ड पकडता आला असता तो कालचा बॉटम झाला असता. ठीक आहे, जर तर मध्ये अडकण्यापेक्षा आता आज काय उद्या काय सोमवार होते बघूयात. सेम कंडिशन आहे, इथं बायर स्ट्रॉंग आहेत, इथे एक बाईंग स्ट्रॉंग झालेला आहे आणि तिथे कुठं थोडेफार सेलर असतील. मार्केटने फ्लॅट ओपनिंग किंवा गॅपअप दिला तर वरच्या लेवल काय नाही, शॉर्ट साईडची पोझिशन मला काही दिसत नाही वर कोणती. ती आता मार्केटनं नवीन ऑल टाइम हाय असल्यामुळं चार्ट होऊन दे 2-4 महिने 1-2 महिने तर होऊन दे निवांत. ते निवांत झाल्यानंतर तिथल्या लेवल तयार होतील, डिमांड सप्लाय झोन तयार होतील, त्यानंतर आपण ड्रॉ करायचा. तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करायचं. त्यात पण ऑल टाइम हायला गेलं तर 1-2 महिने गप शांत बसायचं, काय कुठं मार्केट पळून जात नाही, की म्हणून मार्केटला त्याचं काम करून द्यायचं. एकदा चार्ट ऑल टाइम हायचा तयार झाल्यानंतर तिथल्या पोझिशन तिथल्या सप्लाय झोन डिमांड झोन तयार झाल्यानंतर मग आपण आपलं काम केलं पाहिजे असं मला वाटते. तोपर्यंत लईच जर एखादा ट्रेड घ्यायचा प्लॅन असेल तर दिवसातनं एकच ट्रेड झाला पाहिजे, तो पण या फिबोनाची टूलवर झाला पाहिजे, की मार्केट रिट्रेस जेव्हा मार्केट असं कंटिन्यू अप ट्रेंडला असते ना तेव्हा एक चांगला स्विंग तयार झाल्यानंतर मार्केट डिट्रेसला चांगलं येते. तो डिट्रेसचा एरिया आपण पकडला पाहिजे फिबोनाची लावून, तो एक ट्रेड आपण कॅच करायचा प्रयत्न करू शकतो आणि तो एक चांगला आपल्याला त्यामध्ये रिझल्ट दिसेल. ठीक आहे, तर उद्या काय होऊ शकते मार्केटने आता सेल साईडला तुम्हाला सांगितले की वरती वेल आपण काय लेवल करायचे नाहीत, मला फ्लॅट ओपनिंग किंवा गॅपअप दिला आणि पहिल्या 15 मिनिटानंतर मार्केट जास्त मुवमेंट करत नसेल, डायरेक्ट शार्प फॉल असं वगैरे झाला तर काय करता येणार नाही. पण मार्केट पहिले 15 मिनिटं इथंच कुठंतरी राहायला अडकलं ह्या लेवलजवळ, त्यानंतर आल्यानंतर ह्या लेवलजवळ पुन्हा तीच कंडिशन घडणार आहे. हे बाहेर आहेत, हे तर हा क्लीन एरिया आहे, हा क्लीन एरिया मार्केट कव्हर करणार. त्यासाठी कव्हर करून द्यायचा नसेल तर मार्केट ही जी लेवल आहे ह्याला चांगला मार्केट बाउन्स देणार. इथं आल्यानंतर बघू शकता हे पण बाहेर स्ट्रॉंग आहेत, ह्यांना पण माहिती आहे आपण जर इथून मार्केटला खाली सोडलं तर आपल्याला हे अजिबात सोडणार नाही, आपली कपडे घेत घेत खाली उतरत जाणार मग. त्यामुळे मार्केट इथं काय करणार, हे जे बाहेर आहेत इथून मार्केटला बाउन्स करणार. शेवटी हे सेलर आहेत, हे सेलर इथंपर्यंत आपलं प्रॉफिट बुकिंग करणार, इथल्या बाहेरचं त्यांनी स्टॉप लॉस खाल्ला असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इथून मार्केट बाउन्स जाईल, हे लेवल पकडू शकते. आणि जर मार्केटने ह्याला पण ब्रेक केलं तर हा क्लीन एरिया हा एरिया कव्हर करणार आणि हे जे बाहेर जे स्ट्रॉंग आहेत ते मार्केटला इथून खाली पडून देणार नाहीत, इथून मार्केटला वरच ढकललं पाहिजे. जग काय असेल रिझल्ट तुमच्या समोर असेल, उद्या तुम्ही बघू शकता तसं होतं की नाही. फक्त पुन्हा पुन्हा ते सांगतोय मार्केटने मोठं गॅपडाऊन वगैरे देता कामा नये किंवा मार्केट ओपन झाल्या मोठ्या स्ट्रॉंग कॅन्डल झाल्या नाही पाहिजेत. ठीक आहे, आता लास्ट चार्ट आपण बघूया बँक निफ्टीचा, त्यामध्ये हीच कंडिशन असणार आहे फक्त. हां ठीक आहे,
तर हा बँक निफ्टी चार्ट आहे आणि ह्यामध्ये आपल्याला काय दिसते की मार्केटनं जर कालची कंडिशन बघितली शुक्रवारची, गुरुवारी मार्केटमध्ये सेलिंग होतं, चांगलं होतं, मार्केटने गॅपअप दिला, ह्यांचे स्टॉप लॉस खाल्ले, स्टॉप लॉस खाऊन लगेच प्रॉफिट बुकिंग केलं आणि मार्केटने वरती केलं. आपल्या ह्या लेवलला थोडं रिस्पेक्ट दिलं, पण इथं आपला एसएल गेला. मला वाटत होतं की मार्केट या लेवलपर्यंत तर खाली आहे, पण काय हरकत नाही, थोडा वेळ थांबल्यानंतर इथं एसएल गेला दिसतोय आपल्याला. आता काय होतं इथं मार्केटमध्ये हे बाय साईडचा इथं स्ट्रॉंग आहेत, इथं क्लीन एअर आहे, सेम चार्ट तयार झाला आहे आणि इथं स्ट्रॉंग बाहेर इथं आलेले आहेत आणि इथं पण सेलर आहेत थोडेफार. आता मार्केटला जर सेलरची स्टॉप लॉस खायचं असेल तर मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिलं किंवा थोडं गॅपअप दिलं, 15 मिनिटानंतर ह्या लेवल जवळ आलं तर इथून एक मार्केट आपल्याला डाऊन साईडला आलेलं 100% दिसेल. कारण बघू शकताय जे इथं सेलर बसले असतील यांचे स्टॉप लॉस ह्याच्यावर नाही आहेत आणि ह्याच्यावरती जाऊन मार्केटला स्टॉप लॉस कोणाचे घेता येणार नाहीत. त्यामुळे जे रँडमली इथं बाहेर बसले असतील त्यांचा सुद्धा मार्केट स्टॉप लॉस घेण्यासाठी आणि यांचा स्टॉप लॉस संपला असल्यामुळे मार्केटतून आपल्याला खाली आलेलं दिसेल. तर जर मार्केट फ्लॅट ओपनिंग घेऊन किंवा गॅप अप होऊन थोडासा इथं न जाता इथूनच खाली यायला लागलं तर ही जी लेवल आहे ह्याला कन्फर्मेशन 2-3 मिळतील आपल्याला. हा जर EMA इथं कुठं जर आला तर 3 कन्फर्मेशन होऊन जातील आणि ह्याच्या खाली स्टॉप लॉस यांचे क्लीन पडले असल्यामुळे मार्केट इथून बाउन्स करण्याचा प्रयत्न करेल. इथे बाउन्स आपल्याला चांगला मिळेल आणि मार्केटनं थोडं कन्सोलिडेशन करून ह्याला ब्रेक केलं असं काय नाही की इथनं बाउन्स मार्केट अगदी वर इथं बंद करेल. मार्केटला जर खालची रॅली करायची आहे इथं मार्केट अडकणार हे निश्चित, फक्त किती वेळ अडकते कसं अडकते बघितलं पाहिजे. इथून मार्केट थोडी ते गेलं आपण प्रॉफिट करून बाहेर येऊ शकते. मार्केट जास्त वेळ इथं घालवला तर आणखी स्टॉप लॉस इथे चांगले क्रिएट होतील. मार्केटला शार्प ब्रेक करेल, इथं क्लीन एअर आहे, मार्केट इथंपर्यंत थांबणार नाही परत आणि हे जे बाहेर आहेत आपला लास्ट जीव वाचवण्यासाठी ह्या लेवलपासून मार्केटला वर ढकलतील. अशा प्रकारे आपले 2 ठिकाणी आपल्या ह्या पोझिशन इथं असतील. आता जे काय होईल ते रिझल्ट तुमच्या समोर असणार आहे, फक्त ज्या कंडिशन इथं तुम्हाला सांगितल्या त्या कंडिशन फॉलो झाल्या पाहिजेत, बाकी रिझल्ट तुमच्या समोर असेल. तर अशा प्रकारे तुम्ही देखील चार्टचा अनालिसिस करण्याचा सायकोलॉजिकली प्रयत्न करा, त्यानंतर चार्ट पॅटर्न किंवा कॅन्डलस्टिकवर लक्ष ठेवा. जय बाळूमामा.